गावात आज अनाउन्समेंट झाली होती की कलेक्टरचा बाप आणि त्याची आई आज पंचायतीसमोर झुकले नाहीत तर त्यांना गावातून कायमचे बाहेर काढण्यात येईल. गावातील लोकांनी ही गोष्ट मान्य नव्हती, पण कुणीही विरोध करण्याची हिंमत दाखवत नव्हता. कलेक्टर साहेबांनी त्याच वेळी मेंढपाळाच्या वेशामध्ये भरलेल्या पंचायतीमध्ये पाऊल ठेवले. पुढे जे काही झालं ते बघून तुम्ही थक्क व्हाल. तर बघूया कथेमध्ये नक्की कलेक्टर कलेक्टर साहेबांना मेंढपाळाचा वेश का धारण करावा लागला आणि जेव्हा सगळ्यांना सत्य समजले तेव्हा. मित्रमैत्रिणींनो, कलेक्टर साहेब जे आता जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पदावर काम करत होते. काही वर्षानंतर ते आपल्या गावी परतले. परंतु यावेळेला त्यांचं परत येणे काहीसे वेगळे होते. कारण आपले पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांनी एका मेंढपाळाच्या वेशात त्यांनी गावातील परिस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे मन खूपच बेचैन होते. का माहीत नाही, त्यांना गावच्या आठवणी आता पुसट आणि गुंतागुंतीच्या वाटू लागल्या होत्या. गावात पाऊल ठेवताच त्यांना वातावरण बदलल्याचं त्यांच्या लक्षात आले. लोक एकमेकांशी बोलत असताना भीतीच्या छायेखाली जगत होते. वाटते कुणी त्यांना ओळखण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण आता त्यांचे कपडे फाटलेले होते आणि त्यांचे डोळे एका सामान्य मेंढपाळाच्या सामान्यता दर्शवत होते. मेंढपाळाच्या वेशात असलेले कलेक्टर साहेब गावच्या वेशीजवळ पोहोचले तेव्हा तिथे पूर्ण पंचायत जमा झाली होती. तिथे जमलेल्या गर्दीत शिवीगाळ आणि किंचाळण्याचा आवाज येत होता. कलेक्टर साहेबांनी जवळ जाऊन पाहिले तर त्यांचे म्हातारे आणि अशक्त झालेले वडील, त्यांचे वडील आणि सदैव त्यांच्या स्वप्नांना आधार देणारी त्यांची आई जमिनीवर गुडघे टेकून बसल्याचे त्यांनी पाहिले. पंचायतीसमोर त्यांचा अपमान केला जात होता. गावात वर्चस्वासाठी प्रसिद्ध असलेला पंचायतीचा प्रमुख आपल्या उच्च खुर्चीवर बसला होता. त्याने गावात एक खोटी बातमी पसरवली होती की कलेक्टर साहेबांच्या कुटुंबियांनी फसवणूक करून गावातील काही भाग त्यांच्या नावावर करून घेतला आहे. म्हणून त्यांनी आपल्या समर्थकासह कलेक्टर साहेबांचे आई बाबा दोघांचा छळ करण्याचा कट रचला होता. कलेक्टर साहेबांनी पाहिले की त्यांच्या वडिलांना जबरदस्ती जमिनीवर ढकलले गेले आणि पंचायतीच्या आदेशानुसार त्यांना खाली पाडले जात होते. त्यांच्या आईने विरोध केला असता तिला गप्प करण्यासाठी लाठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. ती रडत होती, मदतीची अपेक्षा करत होती, पण कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. गर्दीत उपस्थित प्रत्येक जण भीतीने आणि असहाय्यतेने ग्रासलेला होता. कलेक्टर साहेबांचे हात मोठीत घट्ट बांधले होते. डोळ्यात अश्रू आणि रागाचा पूर आला होता. तो आता उद्ध्वस्त झाला होता, परंतु त्याने त्याची ओळख उघड केली नाही. या कटात कोण कोण सामील आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत मेंढपाळाच्या वेशात असणारे कलेक्टर साहेब शांतपणे तिथे उभे राहिले. तेव्हा त्या गर्दीतील एक व्यक्ती हळूच कुजबुजला की प्रमुखाने आपली शक्ती वाढवण्यासाठी हे सर्व केले आहे. कलेक्टर साहेबांच्या बाबाकडचे जमिनीचे कागदपत्र होते ते सुद्धा चोरी गेले आहेत. आता गावातील आपली हुकूमत वाढवण्यासाठी पंचायतीमधील प्रमुख सर्वांना स्वतः समोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या माणसाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर कलेक्टर साहेबांनी दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यामध्ये आता रागाबरोबरच काही प्रश्न होते. त्यामुळे ते काही न बोलता गावातील गल्लीकडे निघाले. आता त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एवढेच विचार होते की या प्रमुखाचे सर्व सत्य सर्वांसमोर आणायचे. कलेक्टर साहेब आता एका मेंढपाळाच्या वेशामधून सर्व काही पाहत होते, ऐकत होते. ते आता गावातील अशा कोपऱ्यात गेले जिथे नेहमी सत्य लपलेले असते. अंधाऱ्या गल्लीमध्ये गेल्यानंतर बसलेल्या एका वयोवृद्ध माणसाला त्या मेंढपाळाने हळूच विचारले, पंचायतीच्या प्रमुखाची एवढी हिंमत कशी वाढली? या अगोदर तर असे काही नव्हते. त्यावेळेस त्या वयोवृद्ध माणसाने इकडे तिकडे पाहिले. मग अगदी हळू आवाजात तो वयोवृद्ध माणूस म्हणाला, त्याची हिंमत कसली? त्याची खरी हिंमत तर दहशत आणि संपत्ती आहे. परंतु त्याच्या संपत्तीमागे एक खूप मोठा खेळ लपला आहे, गावातील जमिनी हस्तगत करण्याचा. सगळ्या जमिनी हस्तगत करण्याचा एक खेळ आहे. तेव्हा मेंढपाळाच्या वेशात असणारे कलेक्टर साहेब हळूहळू एक एक गोष्ट वयोवृद्ध माणसाच्या बोलण्यात जोडू लागले. तेव्हा त्यांना समजले की पंचायतीच्या प्रमुखाच्या दबावामुळेच काही लोकांनी आपल्या जमिनी त्या प्रमुखाच्या नावावर केल्या होत्या आणि जो कोणी त्याला विरोध करत असेल त्याला सर्वांसमोर अपमानित करून
त्याला एखाद्या खोट्या प्रकरणामध्ये मुद्दामून अडकवले जात होते. कलेक्टर साहेबांचे आईबाबा सुद्धा याच कटाचा शिकार बनले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कलेक्टर साहेबांनी गावगावच्या वेशीबाहेर जवळच एक झोपडी भाड्याने घेतली आणि तिथूनच ते गावावर मग नजर ठेवू लागले. त्यांच्या पोशाखामुळे ते एक सामान्य माणूस बनले होते. त्यामुळे त्यांच्यावर विशेष कुणी लक्ष देत नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेऊन ते हळूहळू त्या प्रमुखाच्या आजूबाजूला जे लोक असतात त्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्या बाहेर उठबस करू लागले. एवढेच नाही तर प्रमुखाचा सर्वात विश्वासू माणूस रामू बरोबर कलेक्टर साहेबांनी मैत्री केली. रामू नशेमध्ये असताना नेहमीच आपले तोंड उघडत असायचा. एक रात्री अशीच नशा केल्यानंतर बोलता बोलता तो म्हणाला की प्रमोद जे काही करत आहे ते फक्त स्वतःची ताकद वाढवण्यासाठी करत आहेत. तुझ्या कलेक्टर साहेबांच्या बापाला त्याला अद्दल घडवायची आहे, कारण त्यांच्याकडे काही खास कागदपत्र आहेत जी प्रमुखासाठी एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाहीत. तेव्हा कलेक्टर साहेबांना जाणवले की ही कागदपत्र म्हणजे त्यांची जमीन आणि संपत्तीशी निगडीत होते. त्याच्यावर प्रमुखांनी आपली नजर फिरवली होती. पण ते कागदपत्र कुठे आहेत याचा शोध घेणे आता सर्वात महत्त्वाचे होते. म्हणून कलेक्टर साहेबांनी दुसऱ्या दिवसापासून गावातील प्रत्येक लहान मोठ्या माणसाला भेटण्यास मग सुरुवात केली. कारण त्यांना समजले होते की प्रमुखाने फक्त त्यांच्याच कुटुंबाचे शोषण केले नव्हते, तर गावातील असे कितीतरी गरीब कुटुंब होते ज्याचे त्याने शोषण केले होते. ते प्रकरण एवढेही गंभीर होते की प्रमुखाच्या दबावाखाली येऊन गावातील काही सदस्य सुद्धा खोटे बोलू लागले होते. अशातच एक दिवस कलेक्टर साहेबांनी पाहिले की प्रमुखाचा एक माणूस, त्याचे नाव मदन होते, तो एक मोठे गाठोडे घेऊन जंगलाकडे जात होता. तेव्हा कलेक्टर साहेबांनी कोणताही वेळ न घालवता लपून छपून त्याचा पाठलाग केला. जंगलाच्या अगदी मधोमध एक निर्जन झोपडीमध्ये मदनने ते गाठोडे लपवले. कलेक्टर साहेबांनी दुरूनच पाहिले की त्या गाठोड्यामध्ये काहीतरी कागदपत्र आणि रक्कम होती. तेव्हाच त्यांच्या मनामध्ये शंका आली की यामध्येच ते पुरावे असू शकतात आणि त्याच्याच आधारावर प्रमुखांनी सर्वांना आपल्या दबावाखाली ठेवले आहे. कलेक्टर साहेब रात्रभर त्या झोपडीबाहेर लपून राहिले, कारण त्यांनी ठरवले होते की संधी मिळताच ते सर्व कागदपत्र आपल्या ताब्यात घ्यायचे. परंतु दुसऱ्या बाजूला गावातील प्रमुखाची दहशत वाढतच चालली होती. त्यांच्या आईबाबांवर 3 दिवस अत्याचार वाढला होता. अत्याचार ते करत होते ही बातमी येत होती त्यांच्याकडे. कलेक्टर साहेबांनी पूर्ण रात्र तिथे घालवली, परंतु त्यांच्या राहती काहीच लागले नाही, कारण मदन रात्रभर तिथेच होता. शेवटी कलेक्टर साहेबांनी दुसऱ्या दिवसापासून मदनवर नीट लक्ष ठेवले. ही गोष्ट करत असताना त्यांना हे सुद्धा समजले होते की पंचायतमधील 2 लोक असे आहेत जे प्रमुखासमोर काहीच बोलू शकत नव्हते. आता गावातील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली होती. त्यामुळे कलेक्टर साहेबांचे धैर्य आता तुटण्याच्या मार्गावर होते. परंतु त्यांनी स्वतःला शब्द दिला होता की कोणतीही घाई गडबड न करता, गोंधळ न करता लगेचच आपले खरं रूप कोणासमोरही आणायचं नाही. ही गोष्ट करण्यासाठी त्यांनी एक चांगली संधी हवी होती. ती संधी मिळताच ते प्रमुखाचा हा खेळ सर्वांसमोर आणू इच्छित होते. कलेक्टर साहेब आज रात्र होण्याची वाट पाहत होते, कारण रात्र झाल्यानंतर त्या निर्जन झोपडीमध्ये लपवलेल्या कागदपत्रांपर्यंत पोहोचण्याची योग्य वेळ होती. जेव्हा पूर्ण गाव झोपले होते तेव्हा कलेक्टर साहेब कोणताही आवाज न करता जंगलातील त्या निर्जन झोपडीपर्यंत पोहोचले. परंतु तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिले तर आतमध्ये मदन आणि प्रमुखाचे 2 माणसे आतमध्ये नशा करत बसले होते, दारू पीत बसले होते आणि त्यांच्याकडे आज अजून एक गाठोडं होतं. तेव्हा कलेक्टर साहेबांना शंका आली की आज हे नवीन कागदपत्र घेऊन आले आहेत का, आणि ते नक्कीच कोणत्या तरी गरीब कुटुंबाकडून जबरदस्ती हिसकावून आणलेले असतील. तेव्हा कलेक्टर साहेब झोपडीबाहेरच्या झाडामागे लपून मदन आणि त्या 2 माणसांचे बोलणे ऐकू लागले. तेव्हा मदन त्या माणसांना म्हणाला, प्रमुखांनी सांगितले आहे की ही सर्व कागदपत्रे उद्या सकाळी शहरात पाठवायची आहेत. कलेक्टर साहेबांच्या बापाचा खेळ आता संपणार आहे. असे मदन हसतच बोलत होता. तेव्हा समोरचा माणूस म्हणाला,
पण ही सर्व कागदपत्रे कुठे हरवली? तर मदन जोरात म्हणाला, कुठेही हरवणार नाहीत. जोपर्यंत कलेक्टर साहेब स्वतः इथे येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कुटुंबाला चांगलीच अद्दल घडवत राहणार, असे मदन त्या माणसाला सांगू लागला आणि मग जोरजोरात हसू लागला. मदनचे असे बोलणे ऐकून कलेक्टर साहेबांचे रक्त खवळले, परंतु त्यांनी स्वतःला शांत ठेवले. कारण त्यांना माहीत होतं की कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ केला तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. शेवटी शेवटी मग त्यांनी एक योजना बनवली की जसे मदन आणि त्याचे 2 साथी इथून निघून जातील, तेव्हा आपण आतमध्ये जाऊन सर्व कागदपत्रे घेऊन जाऊया. शेवटी झालेही तसंच. काही वेळानंतर मदन आणि त्याचे 2 साक्षीदार त्या झोपडीमधून बाहेर निघून गेले. तेव्हा कलेक्टर साहेबांनी त्यांचा पाठलाग केला नाही. जसे ते काही अंतर चालून गेले तेव्हा कलेक्टर साहेब लगेचच त्या झोपडीमध्ये शिरले आणि ते गाठोडे उघडून पाहिले तर त्यांची शंका खरी ठरली होती. त्यामध्ये त्यांच्या बाप आणि बाबांच्या जमिनीची कागदपत्रे होती आणि सोबतच कितीतरी लोकांच्या जमिनीची कागदपत्रे होती. याशिवाय त्यामध्ये एक छोटी डायरीसुद्धा होती, ज्यामध्ये प्रमुखाने आपले प्रत्येक गैरकानूनी काम लिहून ठेवले होते. या सर्व गोष्टी पाहत असतानाच बाहेरून कोणीतरी येत असल्याची चाहूल कलेक्टर साहेबांना लागली. तेव्हा ते पटकन तिथून उठून झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये लपून राहिले. एक माणूस झोपडीच्या आतमध्ये येऊन इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा कलेक्टर साहेबांचा श्वास जणू काही थांबला होता. कारण त्यांना माहीत होते की जर का आपण पकडले गेलो तर सर्व सत्य लोकांसमोर आणण्याअगोदरच प्रमुख आपल्याला संपवून टाकेल. थोड्याच वेळात तो माणूस झोपडीबाहेर निघून गेला. तेव्हा मग कलेक्टर साहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. मग लगेचच ते गाठोडे घेऊन कलेक्टर साहेब आपल्या झोपडीकडे परत जाऊ लागले. पण आता प्रकरण खूपच गंभीर झाले होते. कारण कलेक्टर साहेबांना माहीत होते की त्या प्रमुखाला आणि त्याच्या लोकांना आता या गोष्टीची जाणीव होईल की त्यांचं गुपित आता धोक्यात आहे. कारण त्यांचं गाठोडं तिथून चोरी गेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पंचायतीचे वातावरण अजूनच तणावपूर्ण झाले. प्रमुखाने आज अनाउन्समेंट केली होती की कलेक्टरचा बाप आणि त्याची आई आज पंचायतीसमोर झुकले नाहीत तर त्यांना गावातून कायमचे बाहेर काढण्यात येईल. गावातील लोकांनी ही गोष्ट मान्य नव्हती, पण कोणीही विरोध करण्याची हिंमत दाखवत नव्हता. कलेक्टर साहेबांनी त्याच वेळी मेंढपाळाच्या वेशामध्ये भरलेल्या पंचायतीमध्ये पाऊल ठेवले. त्यांच्या डोळ्यामध्ये राग होता, परंतु त्यांनी स्वतःला शांत ठेवले होते. ते जमलेल्या गर्दीमध्ये अगदी शांतपणे उभे होते. त्यांची नजर प्रमुखावर आणि त्याच्या साथीदारावर होती. तेवढ्यातच पंचायतीमध्ये मदन घाबरलेल्या अवस्थेत आला आणि आपल्या खुर्चीवर बसलेल्या प्रमुखाच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजला. तेव्हा त्याच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकल्यानंतर प्रमुखाच्या डोळ्यामध्ये भीती दिसू लागली. त्याने लगेचच भरलेली पंचायत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या माणसाबरोबर बाहेर पडला. कलेक्टर साहेबांनी हीच वेळ आपल्यासाठी योग्य आहे असे समजले. कारण त्यांना समजले होते की आता प्रमुख कमजोर पडला आहे. परंतु कलेक्टर साहेबांसमोर खरे आव्हान होते ते म्हणजे गावकऱ्यांचा विश्वास संपादन करणं आणि प्रमुखाचा कट सर्वांसमोर कसा उघड करायचा हेच त्यांच्यासमोर खरं खूप मोठं आव्हान होतं. पंचायतीहून परतल्यावर कलेक्टर साहेबांनी त्यांच्या झोपडीत लपवलेली कागदपत्रे आणि डायरी पुन्हा वाचून पाहिली. त्या डायरीमध्ये प्रमुखाच्या खोट्या सत्यमागची काळे सत्य आणि गावकऱ्यांची असहाय्यता प्रत्येक पानावर नोंदवली गेली होती. त्यांच्यासाठी हे शस्त्र होते. त्याच्या साहाय्याने ते प्रमुखाचे साम्राज्य पाडू शकत होते. पण वेळ कमी होता. कुणीतरी आपल्या कटाची गुपिते उघड करण्याचे जवळ आहे हे आता प्रमुखाच्या आता लक्षात आले होते. दुसऱ्या दिवशी रात्री कलेक्टर साहेबांनी गावातील लोकांना एकत्र करून शांत केले आणि आपल्याकडे जे काही पुरावे होते ते सर्व गावकऱ्यांना दाखवले. परंतु गावातील लोकांच्या मनात अजूनही भीती असल्याकारणाने कुणीही काहीच बोलत नव्हतं. त्या लोकांमध्ये रामू आणि 2 वयोवृद्ध पंचायत सदस्य सुद्धा होते. रामू आजपर्यंत त्या प्रमुखाचा माणूस होता. तो हळूच म्हणाला, प्रमुखांनी मलाही धमकी देऊन आजपर्यंत स्वतःबरोबर ठेवलं होतं, परंतु मी जे काही पाहत होतो ते मला सहन होत नव्हते.
याची सर्व ताकद फक्त लोकांकडून बळकवलेली कागदपत्रे त्यांना धमकावणे एवढीच आहे. तेव्हा कलेक्टर साहेबांनी प्रमुखाची ती डायरी आणि सर्व कागदपत्रे सर्वांना दाखवली. तेव्हा रामू सहित गावातील सर्व लोकांच्या चेहऱ्यावर हैराणी सोबतच आपल्यावरचे दडपण दूर झाल्याचे सुद्धा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. परंतु आता प्रश्न हा होता की गावातील इतर लोकांसमोर या सर्व गोष्टी कशा आणायच्या. खास करून आता प्रमुखांचे गुंड प्रत्येक जागी नजर ठेवून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा पंचायत एकत्र जमली. तेव्हा प्रमुखाने ऑर्डर सोडली. आज कलेक्टर साहेबांच्या आईबाबांना गावातून बाहेर काढण्यात येईल. तो आता कोणत्याही प्रकारचा विरोध सहन करण्यासाठी तयार नव्हता. तेव्हा लोकांच्या नजरा जमिनीला भिडल्या होत्या. कुणी काही बोलण्याची हिंमत करत नव्हता. तेवढ्यातच जमलेल्या लोकांमधून एक मेंढपाळाच्या वेशात असणारा माणूस पुढे आला. कलेक्टर साहेबांनी आपल्या कठोर आवाजात शब्दात प्रश्न केला. ते म्हणाले, मी पंचायतीच्या या निर्णया अगोदर काही प्रश्न विचारू शकतो का? तेव्हा प्रमुखाने त्याच्यावर आपला रागीट नजर टाकली आणि तो म्हणाला, तू कोण आहेस? प्रश्न विचारणार तू कोण आहेस? परंतु कलेक्टर साहेबांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता गाववाल्यांकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्हाला माहीत आहे ना, या प्रमुखाने किती लोकांच्या जमिनी लुबाडलेल्या आहेत, किती संसार उद्ध्वस्त केले आहेत. आणि हे कागदपत्रे जेव्हा दाखवून लोकांना धमकावत असतो, ते कागदपत्रे खरे आहेत की नाही हे जाणून घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा प्रमुख जोरात ओरडला, तू शांत बस, नाहीतर तुला सुद्धा अशाच प्रकारची शिक्षा मिळेल. आता तो पुढे काही बोलणार त्या अगोदरच कलेक्टर साहेबांनी मग सर्व कागदपत्रे जमलेल्या सर्व लोकांना दाखवली. हे पहा लोकांनो, ही सर्व कागदपत्रे पुरावा आहेत की हा माणूस खोटा आणि धोकेबाज आहे. तो लोकांना धमकावून राजा बनण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही डायरी त्याच्या प्रत्येक गुणाची साक्ष देत आहे. कलेक्टर साहेबांच्या अशा बोलण्यानंतर मात्र जमलेले गावातील लोक आपापसात कुजबुजू लागले. तेव्हा पंचायतमधील त्या 2 वयोवृद्ध सदस्यांनी सुद्धा कलेक्टर साहेबांच्या बोलण्याला समर्थन दिले. रामू सुद्धा पुढे येऊन म्हणाला की हा जो माणूस जे काही बोलत आहे ते अगदी योग्य आहे. मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. प्रमुखाने प्रत्येक गरिबाच्या जमिनीवर त्यांना धमकावून कब्जा केला आहे. रामूचे बोलणे ऐकल्याबरोबर प्रमुख हैराण झाला. त्याला आता समजले होते की सर्व खरे कागदपत्रे लोकांसमोर आली आहेत, तर आपला अंत जवळ आला आहे. म्हणून त्याने लगेचच आपल्या गुंडांना इशारा केला की त्या माणसाकडून कागदपत्रे काढून घ्या. त्याचे गुंड आता काही करणार त्या अगोदरच कलेक्टर साहेब मोठ्या आवाजात ओरडले, कुणी एक पाऊल जरी पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर चांगलं होणार नाही. तरी असा कोणी प्रयत्न केला तर त्याला त्याचे परिणाम चांगल्याच प्रकारे भोगावे लागतील. यावेळेला मात्र कलेक्टर साहेबांच्या आवाजामध्ये जो कडवटपणा होता त्याने सर्वजण जागी स्तब्ध उभे राहिले. आज पहिल्यांदाच प्रमुख आणि त्याचे गुंड असह्य झालेले दिसत होते. प्रमुखाने त्याच्या माणसांची बेचैनी वाढली होती. तिथे जमलेले लोक आता 2 हिस्स्यात विभागले जाऊ लागले होते. काही लोक आता स्वतःहून प्रमुखाच्या विरोधात उभी राहू लागले होते, तर काही लोक अजूनही भीतीपोटी शांतच उभे होते. कलेक्टर साहेबांना त्यांची द्विधा मनस्थिती समजत होती. कलेक्टर साहेबांनी आपल्या हातातील काही कागदपत्रे आणि डायरी उंच करत पुन्हा एकदा लोकांना आव्हान केले की एवढे पुरावे पुरेसे आहेत, कारण या प्रमुखाने तुम्हा सर्वांवर जे अत्याचार केले आहेत त्याचेच हे सर्व पुरावे आहेत. परंतु जर आता तुम्ही सर्व मिळून एकत्रितपणे पाऊल उचलले नाही तर हा अत्याचार संपणार नाही. आता गाववाल्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा राग आणि हिंमत यांच्या जोडीला संघर्ष स्पष्टपणे दिसत होता. तेवढ्यातच प्रमुखांनी पुन्हा एकदा आपल्या गुंडांना इशारा केला. तेव्हा त्याचे 4-5 गुंड जे आता कलेक्टर साहेबांजवळ येऊ लागले होते. हे सर्व कलेक्टर साहेब पाहत होते, परंतु ते जागचे हलले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा लोकांना आव्हान केले, जर तुम्ही असेच उभे राहिलात तर पुढचा नंबर तुमचा असेल. आज हे माझ्या कुटुंबियांवर अत्याचार करत आहेत, उद्या हीच वेळ तुमच्या कुटुंबावर देखील येईल. ते गुंड आता कलेक्टर साहेबांच्या खूप जवळ आले होते. अचानक रामू आणि काही पंचायत सदस्य पुढे आले. ते मोठ्या आवाजात म्हणाले,
जर कुणी यांना स्पर्श करण्याचा जरी प्रयत्न केला, कलेक्टर साहेबांना जर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला आमच्या रोषाला सामोरं जावे लागेल. पहिली वेळ होती की गावातील काही लोक प्रमुखाच्या विरोधात उभे होते. हळूहळू या लोकांच्या मदतीला इतर लोकसुद्धा येऊ लागले. लोकांची संख्या वाढत असलेली गर्दी पाहून प्रमुखाचे गुंड घाबरून मागे सरकले. तेव्हा प्रमुखाने आरडाओरडा चालू केला. हे सर्व नाटक आहे. तुम्ही लोक विसरलात का? गावातील खरा ताकदवर कोण आहे? त्यांनी आपल्या बाजूला उभा असणाऱ्या एका गुंडाला इशारा केला. नंतर त्यांनी स्वतःकडील बंदूक बाहेर काढली. परंतु कलेक्टर साहेब जोरात म्हणाले, थांब, मी असे खूप वेळा पाहिले आहेत. तुम्हा सर्वांना वाटत असेल की मी फक्त एक मेंढपाळ आहे, पण मी या गावामध्ये माझं खरं रूप बाजूला ठेवून आलो होतो. मी तोच कलेक्टर आहे ज्याच्या कुटुंबावर तुम्ही लोक अत्याचार करत होतात. पण यापुढे आता असं होणार नाही. कलेक्टर साहेबांचे असे बोलणे ऐकल्यानंतर प्रमुखाबरोबरच त्यांच्या गुंडाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसू लागली. परंतु त्यांच्याकडे अजूनसुद्धा काही मागे शिल्लक होते. गावातील प्रमुख आता मोठमोठ्याने हसू लागला होता आणि कलेक्टर साहेबांना म्हणाला, अरे, तुझ्याकडे जे कागदपत्र आहेत ते सर्व खोटी आहेत. अरे गाववाल्यांनो, हा तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण याला त्याच्या पदाचा वापर करून गावात फूट पाडायची आहेत, भांडणं लावायची आहेत. त्याच्या अशा बोलण्याने गावातील लोकांनी पुन्हा मध्ये कुजबूज करायला सुरुवात झाली. तेव्हा कलेक्टर साहेबांनी आपल्या खिशामधून अजून एक कागदपत्र बाहेर काढलं आणि ते म्हणाले की हे सरकारकडून मंजूर झालेले प्रमाणपत्र आहे. यावरून सिद्ध होतं की माझ्या बाबांच्या नावावर जी जमीन होती ती आमचीच होती. परंतु याने धमकावून त्यांच्या हाताचा अंगठा घेऊन सर्व कागदपत्रे स्वतःच्या नावावर करून घेतली आहेत. पण हा एक कागद तुझी सर्व कटकारस्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा आहे. कलेक्टर साहेबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मग गावातील सर्व लोक प्रमुखाच्या विरोधात उभी राहिले. गावातील लोकांनी आता हळूहळू त्याच्या गुंडांना घेरण्यास सुरुवात केली. तेवढ्यातच रामू जोरात ओरडला, तू कितीतरी वर्षांपासून आम्हाला धमकावलेस, आमची घरं बळकावलीस. आता तुझी पाळी आली आहे. तेव्हा प्रमुखाने मागे हटण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्ता आता बंद झाला होता. गावातील लोकांमध्ये त्याच्या विरुद्ध प्रचंड रोष, प्रचंड राग दिसत होता. तेवढ्यातच कलेक्टर साहेब शांत स्वरात म्हणाले, ही लढाई अजून संपलेली नाही. कारण अजून सुद्धा हा काही ना काही करू शकतो. पण तुमची जी काही एकता आहे ती अशा वाईट लोकांना नक्कीच हरवू शकते. मी इथे तुमच्याबरोबर उभा आहे. परंतु आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला या गोष्टी कधीपर्यंत सहन करायच्या आहेत. आता प्रमुखाच्या चेहऱ्यावरचे रंगच मात्र उडून गेले होते. कारण आता त्याला माहीत होतं की आपली सर्व ताकद म्हणजे हे सर्व कागदपत्रे आणि लोकांना धमकी देणे होते. परंतु त्याला अजूनही काहीतरी धक्कादायक असं करायचे होते. पण आता गाववाल्यांचा राग प्रमुखाविरुद्ध खूप वाढला होता. कारण कितीतरी वर्षांपासून होत असलेला अन्याय आणि भीती आज संघर्षातून बाहेर पडत होती. कारण कलेक्टर साहेबांनी प्रमुखाचे सर्व सत्य बाहेर काढल्यानंतर सर्व लोकांच्या मनातील भीती निघून गेली होती. आता त्या लोकांना गावातील लोकांनी चारही बाजूनी घेरले होते. तरी प्रमुख मोठ्या आवाजात ओरडत होता, तुम्ही सर्व लोक वेडेपणा करत आहात. जर मला काही झाले तर तुमची अवस्था अजूनच वाईट होईल. आता तो जरी ओरडत असला तरी त्याच्या आवाजात पूर्वीची दहशत नव्हती. कलेक्टर साहेब अगदी शांतपणे म्हणाले की आता तुझी दहशत संपली आहे. तुझ्या विरोधात माझ्याकडे जे काही कागदपत्रे आहेत ते तुला गुन्हेगारच नाही तर तू गरीब लोकांना लुबाडून त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर केल्या आहेस याचे सुद्धा पुरावे आहेत. आता पुढची कार्यवाही कायद्यानुसार होईल. मग कलेक्टर साहेब गावातील लोकांना उद्देशून म्हणाले, तुमचाही 1 तास तुमची खरी ताकद आहे. तुम्ही असेच मिळून मिसळून राहिलात तर तुम्हाला अशा कोणत्याच प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागणार नाही किंवा या माणसांसारखे अत्याचार सहन करावे लागणार नाही. रामू जो अगोदर त्या प्रमुखाबरोबर होता तो आता गावातील सर्व लोकांसमोर उभा होता. त्याने आता गावातील सर्व लोकांसमोर पुढे येऊन प्रमुखाने कशी कशी कट कारस्थाने केली होती याची माहिती तो लोकांना देत होता. कशा प्रकारे
लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या होत्या आणि पंचायतातील इतर सदस्यांना कसे धमकावून ठेवले होते. आता प्रमुखाने आपली शेवटची दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला. तो लोकांना भीती दाखवत होता, परंतु गावातील लोकांनी आता ठरवले होते की आपण अन्याय सहन करायचा नाही. ते आता त्यांच्या गुंडांनाही मारहाण करणार होते. तेवढ्यातच पोलीस तिथे आले आणि पोलिसांनी या प्रमुखासह त्याच्या गुंडांस अटक केली. कारण कलेक्टर साहेबांनी पोलीस स्टेशनला अगोदरच बातमी दिली होती. त्याच्या विरुद्ध आता चोरी करणे, जमीन हडपणे, लोकांना धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही केस कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने सर्वांच्या जमिनी परत करण्यास सांगितले आणि गावातील प्रमुखासह त्यांच्या गुंडांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली. तर मित्रांनो, कलेक्टर साहेबांनी मेंढपाळाच्या वेशामध्ये येऊन गावातील प्रमुखाचे कटकारस्थान उघड केले. तुम्हाला काय वाटते त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आणि कलेक्टर साहेबांनी मेंढपाळाचा वेश धारण केला याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.